जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 9वा. गुणरूप नाम. समास 3रा. निसंदेह निरूपण नाम. श्रीराम समर्थ. परब्रह्म स्वरूप दर्शनाच्या आड काय येतं याचं सखोल चिंतन आशंका नाम व ब्रह्मनिरूपण नाम या 2 समासात आपण केलेलं आहे. परब्रह्माशी तद्रूप होणाऱ्या अवस्थेचं व्यक्त रूप म्हणजे मौन या सूत्रांपर्यंत समर्थ आपल्याला घेऊन आले व मागील समासाच्या शेवटी ते आर्जवपूर्वक म्हणाले होते की आता मौन न भंगावे, करून काहीच न करावे, असोन निशेष नसावे, विवेक बळे. याचा अर्थ असा होता की स्वरूपानुभव घेणारा सिद्ध त्याच्या आंतरिक मौनापासून कधीही ढळत नाही. कर्मांचे ढीग उभारताना तो आकर्तुम भावापासून तसूभर सुद्धा दूर जात नाही. सगळ्यांमध्ये असूनही तो त्यातून अलिप्त असतो. हे तो करू शकतो ते केवळ विवेकाच्या बळावर. विवेकाद्वारेच त्याला आत्मस्वरूपाची अखंड तद्रूपता साधता येते असं समर्थांनी आपल्याला मागील समासात सांगितलंय. आज आपण बद्ध, मुमुक्षू किंवा साधक यापैकी कुठल्या तरी अवस्थेतून सिद्धावस्थेची कल्पना करत आहोत, अंदाज बांधत आहोत. तसं पाहिलं तर सिद्धावस्थेची आकलन होणं कठीणच. जसं चित्रपट बघताना त्याच्या नायकाशी किंवा कादंबरी वाचताना त्यातील पात्रांशी कल्पनेनं आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, पण मी तो नायक नाही हे आपल्याला पक्क ठाऊक असतं. तसं आपलं ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करताना हेच होत असतं. आपण जीवाच्या भूमिकेतून कल्पनेनं ब्रह्मस्वरूपाकडे पाहतो, पण अज्ञानवश स्वतःला त्यापासून दूर ठेवत असतो. इतकंच काय तर ती स्वरूपस्थिती आपल्यासाठी नाहीच असा दृढ गैरसमज आपण करून घेतो. ब्रह्मस्वरूपस्थिती हा जणू संतांचाच अधिकार असून तो ते ईश्वर कृपेने जन्मताच घेऊन आले होते अशी आपली समजूत असते. आपण संतांचं चरित्र वाचावं, त्यातील जमेल तेवढं ज्ञान घ्यावं व वेळ प्रसंगी ते शब्दातून व्यक्त करावं. त्यांची आत्मस्थिती प्राप्त करणं आपलं काम नव्हे अशी चुकीची समजूत आपल्या अंतरंगात घट्ट रुजलेली असते. समर्थांचे शब्द जीवनात उतरवण्यासाठी लागणारी बुद्धी, विचारांची प्रगल्भता आपल्याकडे नसल्यामुळं त्यांची वचनं अंतरंगात स्थिरावू शकत नाहीत. त्यामुळं आपल्या मनात शंका, संशय निर्माण होतच असतात. असाच एक प्रश्न श्रोत्यांच्या मनात उत्पन्न झाला आहे व त्याच्या मनातील शंका समर्थ पुढील ओवींमधून मांडत आहेत. श्रोती केला अनुमान, ऐसे कैसे ब्रह्मज्ञान, काहीच नाही असोन, हे केवी घडे. म्हणजे मागील निरूपण ऐकून श्रोत्यांनी प्रश्न केला आहे की असे कसे ब्रह्मज्ञान, ब्रह्म असून काहीच नाही हे कसे शक्य आहे. सकळ करून आकर्ता, सकळ भोगून अभोक्ता, सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी. सर्व करून अकर्ता राहणे, सर्व भोगून अभोक्ता असणे आणि सर्वात राहून अलिप्तता हे कसे शक्य होईल. बघा, ब्रह्माशी तद्रूपता साधून देणाऱ्या मौनावस्थेचं चिंतन करताना समर्थांनी आपल्याला सर्व काही करून काहीच न करावे, सर्वात असून नसल्यासारखे असावे असं सांगितलं. पण हे घडावं कसं. सारी कर्म करूनही अकर्तेपण, भोग भोगून अभोक्तेपण, तसंच सर्वात राहूनही अलिप्तपण हे कसं शक्य आहे. श्रोत्यांच्या अर्थात आपल्याच मनात हा संदेह उत्पन्न झालेला आहे. कारण आपल्या मोडक्या तोडक्या जीवनानुभवाच्या फुटपट्टीनंच आपण सिद्धाच्या अंतरंगाची अवस्था जाणण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतो.
एवढं प्रचंड कार्य करत असताना सिद्ध अकर्तुम कसा, प्रपंचात राहून वेगवेगळे भोग भोगणारा अभोक्ता कसा, दृश्य पसाऱ्यात राहून देखील त्यापासून तो अलिप्त कसा, हे सर्व एखाद्या काल्पनिक कथेप्रमाणे तर नाही ना. ही स्थिती आपल्यासारख्या सामान्यांसाठी नाही असं तर समर्थांना यातून सांगायचं नाही ना. वरील वैशिष्ट्य असणारी व्यक्ती विश्वास असू शकत नाही. हा माझा समज खरा आहे का, असे अनेक संदेह, असे अनेक संशय ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करताना आपल्यासमोर उभे राहतात. हे सारे संदेह दूर होऊन अंतरंगी निसंदेहता यावी यासाठीच तर समर्थांनी या समाजाची रचना केली आहे. मनात संदेह राहून कधीच कुणाला आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही. महादेव व त्यांची प्रथम पत्नी सती अगस्त्य ऋषींच्या आश्रमात रामकथा श्रवण करण्यासाठी बसले होते. कथा ऐकल्यानंतर ते दोघे स्वस्थानी परतत असताना भगवान शंकर रामाची पृथ्वीवर चाललेली अगाध लीला पाहताना मंत्रमुग्ध होऊन गेले. ते पाहून दक्ष कन्या असलेल्या सतीच्या मनात संदेह निर्माण झाला की माझा पती देवांचा देव महादेव आहे. असं असताना पत्नी विरहात सैरबैर झालेल्या एका सामान्य मनुष्याचं चिंतन त्यांनी का करावं. सतीच्या मनातील हा संदेह घालवण्यासाठी महादेवांनी खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ ठरला. शेवटी महादेवांनी तिला रामाची परीक्षा घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सतीनं माता जानकीचं रूप घेऊन प्रभू रामांना मायेत अडकवण्याचा प्रयत्न केला. पण रामांनी सतीचं खरं स्वरूप ओळखलं. सतीनं सीतेचं रूप घेतल्यानं महादेवांनी सतीला पुन्हा पत्नी म्हणून स्वीकारायला नकार दिला. पुढं सतीनं यज्ञकुंडात स्वतःची पूर्णाहुती दिली. सांगण्याचा उद्देश एवढाच की मनात एकदा का संदेह निर्माण झाला की आपला देह पडल्यावरही तो संदेह जसाच्या तसाच राहतो. त्यामुळं ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीकडे जाताना मनात निसंदेहता असावी. हाच खरं तर परमार्थाचा प्राण आहे. तीच साधनेची शक्ती आहे. प्रपंचामध्ये आपल्याला अनेक कामे कर्म करावी लागतात व त्यांची दाहही सोसावी लागते. आपलं विशेषतः पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील लोकांचं दैनंदिन जीवन तर घड्याळाच्या काट्यावर जणू बांधलेलं असतं. उदरनिर्वाहासाठी नोकरीधंदा, मुलाबाळांचं शिक्षण, प्रवास, आरोग्य या संबंधित एक ना अनेक कामं आपण यंत्रवत करत असतो. कर्मांनी खचाखच भरलेल्या अशा जीवनात कर्म करूनही अकर्तुम भाव कसा बरं टिकू शकेल. कुटुंबीय, जिवलग, नातेवाईक यांच्यामध्ये आपण पुरते गुंतून गेलेलो असताना सकळांमध्ये अलिप्तता कशी काय साधू शकेल. चांगलं चुंगलं खावं, प्यावं, ल्यावं, देहाचे चोचले पुरवावे यासाठीच तर रोजची धडपड चालू असते. मग हे सगळं भोगताना सगळं भोगून अभोगता असं म्हणणं अव्यवहाराचं आहे का नाही. ते व्यावहारिक नाही. संतांचे शब्द आपण वाचतो, ऐकतो, त्याचा अर्थ कळतोही, पण आपल्या मनातील संदेह कधी समूळ जात नाही. त्यासाठी आपण एक पायरी खाली येऊन थोडा विचार करूया. समर्थ सांगतायत त्याप्रमाणे संत ज्या अकर्ता, अभोक्ता, अलिप्त अशा स्थितीत राहतात ती त्यांची स्थिती आपल्याला खरी का वाटत नसावी. तर आपल्याला त्यांचा आज अनुभव नसल्यानं तो केवळ कल्पनाविलास वाटतो. समजा संतांची ही अवस्था आपण सत्य मानली तरी देखील आमच्या मनातील संदेह संपत नाहीतच. उलट जसं वारुळास धक्का लागताच त्यातून असंख्य मुंग्या बाहेर पडाव्यात, तसं आपल्या मनरूपी वारुळात
एका पाठोपाठ एक संदेह शंका निर्माण होऊ लागतात. आपण आपलं डोकं खऱ्या अर्थानं जर सद्गुरूंचरणी ठेवलं तरच या संदेहरूपी मुंग्या थांबू शकतात. मग आपण असा विचार करतो की संतांना कुठं आपल्यासारखा नोकरीधंदा करायचा होता, मुलांची शिक्षणं करायची होती, आजारपणं काढायची होती, नातेवाईक सांभाळायचे होते की प्रपंचासाठी खस्ता खायच्या होत्या. शिवाय ते संत सिद्ध पुरुष आहेत म्हटल्यावर एकतर त्यांच्या आयुष्यात संकट येत नसतील किंवा आलीच तर ते त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धींच्या बळावर दूर करत असतील. त्यांना कदाचित दुःख जरी भोगावं लागलं तरी ते मुळात फकीरच. त्यांना स्वतःचं असं काय आहे, कुणी जगलं मेलं वाचलं टिकलं तर त्यांना त्याचं सुखदुःख सारखंच असा असतो आपला संतांकडे बघण्याचा दृष्टिकोन. मात्र समर्थांनी ईश्वराशी तद्रूप होऊन जीवन जगणाऱ्या संतांविषयी आपल्याला समजून सांगताना म्हणतात, तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता, स्वर्ग नरक ही आता येणे न्याय. म्हणजे तथापि तुम्ही म्हणता की योगी हा सर्व भोगून अभोगता असतो, मग स्वर्ग आणि नरक यांनाही हाच न्याय लागू पडतो की काय. जन्म मृत्यू भोगिलेच भोगी, परी तो भोगून अभोगता योगी, यात नाही तया लागी येण्याची पाडे. म्हणजे जरी जन्म मृत्यू भोगावे लागले तरी ते भोगूनही तो अभोगताच असतो का. मग याच न्यायाने तो यातनाही भोगून भोगत नाही असे म्हणायचे का. कुटून नाही कुटीला, रडोन नाही रडला, कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्याला कुणी मारून कुटून काढला तरी तो मार खातच नाही, दुःखाने रडूनही रडत नाही, कणत कुंथत असूनही तो योगेश्वर कुंथत कणत नाही. जन्म नसोन घातला, पतित नसोन झाला, यातना नसोन पावला नानापरी. म्हणजे जन्म घेऊनही जन्मत नाही, पतित नसून पतित होतो आणि यातना नसूनही नाना यातना भोगतो. याचाच अर्थ संत देहानं कष्ट उपसूनही कष्ट उपसत नाही, शोकमग्न होऊन रडतो पण रडत नाही, दुःखानं कणतो पण कणत नाही. जन्म नसून तो जन्मतो, पतित नसतानाही तो पतित होतो, यातना नसून तो अनंत यातना भोगतो. आपण म्हणू कशी शक्य आहे ही अवस्था. सत्पुरुषांना समाजात वावरताना फार मोठी किंमत चुकवावी लागते. ज्यांना भगवंताशी तादाम्य पावायचं आहे त्यांनी पक्क ध्यानात ठेवावं की अग्निदिव्यातून गेल्याशिवाय ती परमोच्च स्थिती प्राप्त करता येत नाही. ऐशारामात राहून ती अवस्था अनुभवता येणार आहे का. इतिहास याला साक्षी आहे. प्रल्हादाला जन्मदाता असणाऱ्या हिरण्यकश्यपूकडून हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. प्रभू रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. राम भक्त असूनही भरताला 14 वर्ष रामाशिवाय राहावं लागलं. ज्ञानदेवादी भावंडांच्या दुःखाला तर सीमाच नव्हती. माधुकरी मागणाऱ्या त्या कोवळ्या मुलांच्या जोळीत त्या वेळच्या समाजानं शेण राख भिक्षा म्हणून दिली. याहून वाईट अपेक्षा ती कोणती. तुकोबांची प्रथम पत्नी अन्न करत देवाघरी गेली. मुलं भूक करत होती आणि त्यावेळी तुकोबाराय विठ्ठलाला म्हणत होते, बरे झाले देवा निघाले दिवाळे. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. यावरून कळून येतं की दुःख संतांच्या पाचवीलाच पुजलेलं असतं. त्यांचे बोल आत्मानुभूतीचे होते, पुस्तकी नव्हते. जीवन अनुभवातून तावून सुलाखून निघालेले
आत्मस्वरूपाशी तद्रूप झालेले महात्मे संतपदी आरूढ झालेले दिसतात। संतांच्या पर्वतासारख्या कष्टांसमोर आपल्या प्रापंचिक कटकटी तर अगदी कसपटासमान आहेत। त्यामुळं संतांना प्रपंच नसतो, त्यांना दुःख नसतं। असलंच तर ते सिद्धीद्वारे त्यांचा तात्काळ निराकरण करतात। असा विचार म्हणजे आपल्या मनातील संदेहच। धुक्यामुळं समोरचा रस्ता स्पष्ट न दिसावा, तसं अज्ञानवश संदेहरूपी धुक्यामुळं आपल्याला संतांच्या आत्मस्थितीचं सुस्पष्ट आकलन होत नाही, त्यांचं खरं कौतुक वाटतच नाही। त्यामुळं अशा संदेह भरल्या समाजाला समजवताना समर्थ म्हणतात, ऐसा श्रोतियांचा अनुमान, श्रोती घेतले आदरान, आता याचे समाधान केले पाहिजे। म्हणजे वक्त्याच्या बोलण्यावर श्रोत्यांनी विचाराच्या आडरानात शिरून अनेक आक्षेप घेतले, तेव्हा आता याचे समाधान केलेच पाहिजे। म्हणजे संदेहामुळे श्रोत्यांनी अर्थात आपण जो चुकीच्या विचारांचा मार्ग धरला आहे तो आडरानाचा मार्ग आहे। वैचारिक आडरानात भरकटलेल्या आपल्यासारख्या मंडळींना योग्य वाटेवर आणून त्यांना आत्मसुखाचा खराखुरा आनंद मिळावा, हाच समर्थांचा उदात्त हेतू आहे। बद्धपणातून आलेलं अज्ञान, त्यातून निर्माण झालेले संदेह कसे दूर करायचे याचा विचार समर्थ पुढे सांगत आहेत। आत्मज्ञान म्हणजे काय हे स्पष्ट नसल्यामुळं आपल्या मनात संदेह निर्माण होतात। भगवंत प्राप्ती करणं अर्थात आपल्या स्वरूपाशी तद्रूप होणं हे मनुष्याचं जीवन ध्येय असायला हवं, आणि हे ज्याला जमतं त्याला आत्मज्ञान झालं असं म्हणता येईल। मात्र आपल्यासारख्या सामान्यांची संकल्पनाच वेगळी असते। जो चमत्कार करू शकतो, स्वतःच्या सिद्धीच्या जोरावर जीवनातील संकट निवारण करू शकतो, ज्याच्या जीवनात दुःखांची छायाच नसते, जो सदैव सुखात असतो, असा व्यक्ती आत्मज्ञानी असतो। अशीच विचित्र कल्पना आपली असते आणि आपण अशी विचित्र कल्पना करून घेतो। आपल्या अशा संकुचित कल्पनेला छेद देत संदेहाचं निराकरण करण्यासाठी व आत्मज्ञानाची संकल्पना अधिक स्पष्ट करण्यासाठी समर्थ या समासातून आपल्याशी संवाद साधत आहेत। संतांना कदाचित आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त दुःख भोगावे लागले आहेत। तुकाराम महाराज त्यांच्यावर ओढावलेल्या प्रत्येक परिस्थितीत आनंदातच राहत होते। त्यांच्यासारखं देह प्रारब्धावर सोडून जगता आलं तर आपण देखील अखंड आत्मानंदात डुबू शकतो। भगवंत भजनात रममान झालेले तुकोबारायांसारखे संत जीवनातील दुःखानं कष्टी होत नाहीत। देहपीडा त्यांच्या आत्मानंदात विघ्न आणू शकत नाही। याच्या उलट संत एकनाथ महाराजांचा प्रपंच सुखवस्तू होता, संपन्नतेनं भरला होता, पण ती सारी सदनता भगवंताची देणगी समजून बहुजनांच्या हितासाठी आपल्या संपत्तीचा त्यांनी मुक्त हस्तानं वापर केला। सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या घरची कवाडं सदैव उघडी होती, सदैव खुली होती। कीर्तन भारुड याद्वारे त्यांनी बहुजन समाजाचं जे प्रबोधन केलं त्याला खरोखरीच तोड नाही। आपण एक सुंदर उदाहरण बघूया। एकदा एका गुरूंनी चांगल्यापैकी तयार झालेल्या त्यांच्या एका शिष्याला राजा जनकाकडे पाठवलं। आत्मज्ञानाची संकल्पना त्याला स्पष्ट व्हावी। आत्मज्ञानी पुरुष व्यवहारात असूनही त्यात लिप्त नसतो हे त्याला समजावं, असा त्या गुरूंचा हेतू होता। शिष्य मिथिला नगरीत दाखल झाला। तेथील वैभव पाहत तो राजमहालात पोचला। राजा जनकाचे डोळे दिपवणारे ऐश्वर्य व त्या सुखोपभोगात राहत असलेल्या जनकाला बघून त्याला खरंच आत्मज्ञान प्राप्त झालं असेल का, असं शिष्याच्या मनात
किल्मिशाल आपल्या द्वारी आलेल्या अतिथीचं म्हणजेच त्या शिष्याचं जनकानं उत्तम आदरातिथ्य केलं. शिष्यानं त्याच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. क्षेमकुशल विचारल्यानंतर जनकानं त्याच्या भोजनाची विश्रांतीची व्यवस्था केली व तो ज्या कारणासाठी आला होता त्यावर दुसऱ्या दिवशी बोलू असं जनकानं त्याला सांगितलं. शिष्य तिथल्या स्नेहपूर्ण वातावरणानं पुलकित झाला. तो पाहुणचारानं सुखावला. रात्री झोपण्यासाठी म्हणून तो मौसर बिछाण्यावर पडला. तोच त्याचं लक्ष छतावर टांगलेल्या नंग्या तलवारीकडे गेलं. केसासारख्या दिसणाऱ्या तकलादू दोऱ्यानं ती तलवार त्या बिछाण्यावर अशा रीतीनं टांगून ठेवली होती की ती केव्हाही पडेल आणि झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरात घुसेल. झालं त्यात शिष्याला दरदरून घाम फुटला. झोप येत असूनही त्या तलवारीच्या भीतीमुळं तो झोपू शकला नाही. तळमळत त्यानं कशीबशी रात्र काढली. सकाळी उठल्यानंतर ठरल्याप्रमाणे तो राजा जनकाकडं भेटीला गेला. राजानं विचारलं, विश्रांती झाली ना? यावर तो शिष्य म्हणाला, कसली विश्रांती महाराज, माझ्या बिछाण्यावर टांगलेल्या तलवारीमुळं मला झोपच लागली नाही. हे ऐकून राजा जनक त्याला समजावीत म्हणाला, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर टांगलेल्या तलवारीनं मृत्यू होईल या भीतीमुळं मखमली बिछाना असूनही तू झोपेपासून दूर होतास, तसं मी देखील माझ्या मृत्यूचं सदैव स्मरण ठेवून या सर्व ऐशोआरामात राहून देखील त्यापासून मी तितकाच लांब असतो जितका तू झोपेपासून लांब होतास. आणखी एक उदाहरण बघूया. समुद्र ओलांडून हनुमान स्वारी सीता शोधण्यासाठी लंकेच्या प्रवेशद्वाराशी दाखल झाले. लंकिनी नावाच्या राक्षसिनीचा त्या ठिकाणी खडा पहारा होता. हनुमान स्वारींनी एका डासाचं रूप घेऊन म्हणजे सूक्ष्म रूप घेऊन आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतानाच लंकिनीनं त्यांना पकडलं. हनुमान स्वारींनी मग विराट रूप धारण करत लंकिनीला एक असा जोरदार ठोसा लगावला की तिला रक्ताची उलटीच झाली. पण लगेचच ती सावरली. हनुमान स्वारींच्या एका स्पर्शानं ती स्थिरावली. हनुमंत रूपी सद्गुरूंच्या क्षणभराच्या संघानं ती आत्मज्ञानासाठी सिद्ध झाली. त्यावेळी तिच्या मनातील विचारांना शब्दरूप देताना तुलसीदास रामचरितमानसमध्ये लिहितात, तात स्वर्ग अपवर्ग सुख दरीह तुला एक अंग तूल नसी तूल न ताही सकल मिली जो सुख लव सत्संग. अर्थात तराजूच्या एका पारड्यात दृश्यातील सारी सुख अगदी स्वर्ग सुख ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात क्षणभराचा सत्संग ठेवला तर सत्संगाचं पारडंच नेहमी जड राहील. इतका सत्संग अनमोल आहे. आपण सत्पुरुषाला त्याच्या बाह्यांगानं ओळखायला जातो. त्याची वेशभूषा, त्याला भेटायला येणाऱ्यांची संख्या, त्याचे अनुयायी अशा अनेक बाबींवरून आपण संताला जाणण्याचा प्रयत्न करतो. जसा हिरवा चाफा पानाआड दडून सुगंध पसरवित राहतो तसं संत जनमानसात राहून त्यांच्या करुणेचं सिंचन समाजावर करत असतात. त्यामुळं संतांना बाह्यांगावरून ओळखता येत नाही. संत संघापुढं लंकिनीनं स्वर्ग सुखही कपदार्थ मानलं. मग आपल्याला तसं का वाटत नाही याचं कारण व संतांना ओळखण्याचं सूत्र समर्थ पुढे आपल्याला या समासात सांगत आहेत. वक्ता म्हणे सावध व्हावे, तुम्ही बोलता बरवे, परी ते तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे. म्हणजे वक्ता म्हणू लागला की तुम्ही सावध व्हावे, तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोलता हे योग्यच आहे.
ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा, संपदे विन जो दिवसा तो निरर्थक. म्हणजे ज्याला जसा अनुभव येतो तो माणूस त्याप्रमाणे बोलतो. त्याच्याजवळ संपत्ती नसते, त्याचा भरोसाही निरर्थक ठरतो. नाही ज्ञानाची संपदा, अज्ञान दरिद्रे आपदा, भोगिल्याच भोगी सदा शब्दज्ञाने. ज्याच्याजवळ ज्ञानाची संपत्ती नसते आणि जो अज्ञानरूपी दारिद्र्याने सर्व काळ आपदाच भोगत असतो, त्याला शब्दज्ञान असले तरी त्यामुळे जन्ममरणाच्या संकटातून त्याची सुटका होत नाही. योगी ओळखावा योगेश्वर, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर, महाचतुर तो चतुरे ओळखावा. म्हणजे योग्याची ओळख योग्यालाच पटते. जो श्रेष्ठ ज्ञानी असेल तोच दुसऱ्या ज्ञानी माणसाला ओळखू शकतो. जो अत्यंत चतुर असेल तो चतुर माणसाची पारख करू शकतो. अनुभवी अनुभवी यास कळे, अलिप्त अलिप्तपणे निवळे, विदेहाचा देहभान गळे, विदेही देखता. म्हणजे जो अनुभवी असतो तोच अनुभवी पुरुषाला जाणतो. जो अलिप्त असतो त्यालाच अलिप्त पुरुषाला पाहून संतोष वाटतो आणि जो विदेही असतो त्यालाच कुणी विदेही भेटला तर आनंदाने त्याचे देहभान हरपते. समर्थ काय म्हणतात बघा, आत्मज्ञानरूपी संपत्ती नसल्यामुळं, आत्मज्ञानामुळं आपण अनेक आपदा झेलत असतो. शब्दज्ञानातच घुटमळत राहिल्यानं आपली देहबुद्धी सुटत नाही व त्या यातना आपण जन्मोजन्मी भोगत राहतो. अर्थात आपलं अज्ञान हेच संतांना जाणू न शकण्याचं कारण आहे. तोडीस तोड म्हणजे तोडीस तोड असे आत्मज्ञानी सत्पुरुष जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा दोघांच्या आंतरिक स्थितीचा बोध त्यांना लागलीच कळतो, लागलीच होतो. आपण मात्र संतांना केवळ पंचमहाभौतिक देहच समजत असल्यामुळं त्यांच्या अंतरंगांशी आपण एकरूप होत नाही. म्हणजेच त्यांना ओळखण्याचं ठोस असं साधन आपल्यापाशी नाही. त्यासाठी संतांचे गुण आपल्यात आणले पाहिजेत. ते कसे ते बघायचे. संत आत्मज्ञानी असतात हा त्यांचा प्रमुख प्रधान गुणधर्म. एकांतात राहून त्यांनी स्वरूप ज्ञान पचवलेलं असतं. मौन ही त्यांची सहजावस्था असते. वृत्ती व्यापक असल्यानं चराचर सृष्टीला ते रामरूप म्हणूनच बघतात. प्रत्येकावर ते अकारण प्रेम करतात. दिनांच्या उद्धारासाठी परोपकारासाठीच त्यांचं जीवन असतं. त्यापैकी कुठला गुण आपल्यात आहे याचा अंतर्मुख होऊन प्रत्येकानं विचार करावा. आपल्यापाशी आत्मज्ञान तर नाहीच. वृत्तींची व्यापकता असली तरी ती क्षणभरासाठी टिकते. सृष्टीतील सर्व भूत मात्र रामरूप म्हणून पाहण्याची प्रगल्भ दृष्टी आपल्यापाशी नाहीये. संत सांगतो म्हणून, संत सांगतात म्हणून इतरांचे दोष आपण पाहत नाही, पण ती आपली सहज स्थिती होत नाही. वेळ आली की एकमेकांची उणीधुणी काढायला आपण तयारच असतो. सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणं, प्रत्येकाशी आपुलकीनं संवाद साधणं, कुणालाही विनमुख न पाठवणं, या गोष्टी आज आपल्याला जमत नाहीत. मात्र निराश होण्याचं काहीच कारण नाही. संतांचे गुण आपल्यात यावेत यासाठी त्यांनीच सांगितलेलं नामस्मरणाचं सोपं साधन आज आपल्याजवळ आहे. नाम घेत भगवंताच्या स्मरणात अखंड पडून राहिल्यास सद्गुरू आपल्या भोवती घुटमळू लागतात. नामाद्वारे संतांना आपल्या जवळ ठेवून घेण्याची युक्ती संतांनीच आपल्याला सांगून ठेवली आहे. नामस्मरणानं संतांचं जीवनचरित्र नीट समजतं.
त्यांच्या अंतरंगीची दिव्यता भव्यता आपल्या अंतकरणालाही तितकंच भव्य दिव्य करू लागते. नामानच देहबुद्धीचा कडेलोट होऊन आत्मबुद्धी प्रगटू लागते. निसंदेह होण्याचा याहून दुसरा चांगला मार्ग तो कोणताच नाही. आत्मज्ञानी व्यक्तीविषयी संतांविषयी अज्ञानी व्यक्तीच्या मनात असणाऱ्या संदेहाचं निराकरण झाल्यास त्या अज्ञानी जीवास संतांशी तद्रूप होण्याची संधी प्राप्त होऊ शकते. या दृष्टीनं आत्मज्ञानी संतांच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास आपण करत आहोत. सत्पुरुषाला ओळखण्यासाठी त्यांच्या अंगचे थोडे तरी गुण आपल्यात असायला हवेत हे मागील भागात आपण समजून घेतले. संतांनी ज्या साधनात त्यांचा प्राण ठेवला असेल त्या साधनांचा जर आपण निधिध्यास घेतला तर त्या संतांच्या अंतरंगांची थोडीशी झलक आपल्या जीवनात पाहायला मिळू शकते. देहबुद्धीचा जीव संतांना पूर्णत्वानं नाही जाणू शकत. आत्मज्ञान मिळवलेल्या संतांच्या हृदयात ज्ञान सहजपणे वास करत असतं. जगात ज्ञानाचा प्रचंड मोठा साठा आहे. इथं दररोज एकापेक्षा एक वरचढ शोध लागत असतात. त्यामागं विशिष्ट तर्क सिद्धांत पूर्वसंदर्भ असतो व त्या आधारे नवनवीन संशोधन होत असतं. आत्मज्ञान ही एक अशी संकल्पना आहे की तिचा उदय एखाद्याच्या अंतरंगात अचानकपणे झाल्याचं दिसतं. त्यामागं कुठलं सूत्र किंवा तर्कविचार नसतो. सूर्योदय झाल्यावर अंधाराचा नाश व्हावा अशी ही विलक्षण बाब आहे. तर्कबुद्धीनं विचार करणाऱ्या सामान्य मानसिकता असणाऱ्या अज्ञानी जीवाला संतांच्या अंतरंगांचा अंदाज नसल्यामुळं तो संतांची उपेक्षा करत राहतो. पण संत वचनांकडं काळजीपूर्वक बघितल्यावर असं लक्षात येतं की ती वेद वाक्यच असतात. पुढे बद्धासारखा सिद्ध आणि सिद्धासारिखा बद्ध एक भाविल तो अबद्ध म्हणावाच न लगे. म्हणजे कुणी एखादा सिद्ध असून बद्धासारखा वागतो तर कुणी एखादा बद्ध सिद्धपणाचे सोंग आणत असतो. त्यांना जो एकसारखे मानतो तो मूर्ख असतो हे सांगण्याचीही आवश्यकता नसते. झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोघां एक सरी कैसी द्यावी. ज्याला एखाद्या भूताने झडपलेले असते तोही देहधारी असतो आणि ती भूतबाधा नाहीशी करणारा मांत्रिकही देहधारीच असतो. म्हणून दोघांना एकसारखे कसे म्हणता येईल. तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा. त्याप्रमाणे अज्ञानी पतित अशा माणसाला आणि ज्ञानी जीवनमुक्ताला समान मानिल त्या पुरुषाला शहाणा कसे म्हणावे. आता असो हे दृष्टांत प्रचित बोलो काही हेत येथे श्रोती सावचित क्षणएक व्हावे. म्हणजे आता हे दृष्टांत देणे पुरे झाले. आता प्रचितीचा स्वानुभवाचा काही विचार सांगतो तरी श्रोत्यांनी क्षणभर अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकावे. जो ज्ञाने गुप्त झाला, जो विवेके विराला, जो अनन्यपणे उरला नाहीच काही. म्हणजे जो कोणी ज्ञानाने गुप्त झाला म्हणजे देहाने असून नसल्यासारखा झालेला असतो, जो विवेकाने आत्मस्वरूपी विरून गेलेला असतो आणि अनन्यपणामुळे वेगळा असा उरतच नाही. तयास कैसे गवसावे शोधू जाता तोची व्हावे, तोची होता म्हणावे न लगे काही. म्हणजे त्याला कसे शोधून काढावे, कारण
त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात शोधणाराच तद्रूप होतो. त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच उरत नाही. देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या. म्हणजे त्याच्या देहात त्याचा शोध घ्यावा तर तो तेथे नसतोच. तत्वात म्हणजे पंचमहाभूतात शोध घ्यावा म्हटले तर तेथे तो भासत नाही. ब्रह्मरूप झालेला असल्यामुळे त्याला काही केल्या निवडून वेगळाही काढता येत नाही. दिसतो तरी देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरीवरी कळेल कैसा. दिसायला तर सामान्य देहधारी माणसासारखाच तो दिसतो, पण त्याच्या अंतरात मी देह हा भावच नसतो. पण वरवर पाहिले असता हे कसे कळून येईल. कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुडिता विकार निर्विकार होती. म्हणजे त्याची खरी स्थिती कळावी म्हणून त्याच्या अंतरंगाचा शोध घ्यावा म्हणावे तर तो स्वरूपाकार झालेला असतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला की शोध घेणाराच निर्विकार होतो. बघा समर्थांना नेमकं काय म्हणायचं इथं. संतांना समजण्यासाठी मनानं त्यांच्या निकट जावं, त्यांचं अंतरंग जाणावं, त्यांच्या स्मृतीत बोधात त्यांनी दिलेल्या साधनात निरंतर राहावं. स्वस्वरूपाशी तदाकार झालेल्या संतांशी अशा रीतीने संग करता करता आपले विकार देहबुद्धी नष्ट होऊन आपण त्यांच्यासारखे होऊ लागतो. आपल्याला निर्विकार करणारा हा खरा सत्संग होय. मी जसा आहे तसाच राहून संतांना माझ्याकडं वळवेन असं कदापि घडणार नाही. तेव्हा मी सद्गुरूंसोबत म्हणजेच त्यांनी दिलेल्या साधनात, त्यांच्या स्मृतीत, त्यांच्या वचनांच्या चिंतनात किती काळ राहतो याचा प्रत्येकानं विचार करावा. माझं खोटं अस्तित्व मिटवून टाकायला हवं. देहबुद्धी सद्गुरूंचरणी समर्पित केली तरच आत्मबुद्धी अर्जित करता येते. संत संगतीत राहिल्यानंच आपण निसंदेह होतो व आत्मज्ञानाच्या प्रकाशानं आपलं जीवन झळाळून निघतं. या समासाचा निरोप घेताना आत्मज्ञानी संतांच्या अंतरंगाची अवस्था जाणण्यात आपल्याला अपयश जरी येत असलं तर ते दूर सारावं आणि संतांच्या वृत्तीशी तदाकार होण्याचं या समासातून घडलेलं चिंतन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनावा अशीच समर्थांची आपल्या सर्वांकडून अपेक्षा असावी. आपण देहबुद्धीची मंडळी संतांचं अंतरंग ते कसं ओळखणार, काय ओळखणार. त्यांच्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन न झाल्यामुळं आपण त्यांना चार चौघांसारखंच बद्ध समजतो. बाह्यांगानं त्यांच्या देहक्रिया पाहून त्यांना आत्मज्ञानी म्हणावं तरी कसं असा आपला वैचारिक गोंधळ उडतो. कारण आत्मज्ञान हा अंतरंगांचा प्रांत आहे. मी जसा आहे तसाच राहून संतांना ओळखेन असं म्हणणं आत्मघातकी ठरेल. म्हणून स्वरूपाकार झालेल्या संतांच्या गुणवैशिष्ट्यांचा बारकाईनं अभ्यास करून त्यांना अंगीकारलं तरच संतांना आपण ओळखू शकू. असं आहे स्वतःच आतून बदलून संतांना जाणण्याचं शास्त्र. वास्तव मात्र वेगळंच आहे. ज्याच्या मागं समाज हार तुरे घेऊन फिरतो, ज्याच्या नावाआधी अनेक उपाधी असतात, तोच ज्ञानी, तोच मान्यवर असा समजला जातो. पण जो समाज मान्यतेसाठी अधीर आहे, समाजाकडून कौतुक व्हावं यासाठी आसुसलेला आहे, तो आत्मज्ञानापासून फार फार दूर असतो. हे लक्षात ठेवावं. परमेश्वरानं ठेवलेल्या स्थितीत आनंदानं राहणं हे वैराग्य आणि संतांकडं ते वैराग्य हमखास असतंच. संतांना हार तुरे
मान सन्मान मिळाले तरी त्यात ते रमत नाहीत आणि मिळाले नाहीत तरी त्यांची अपेक्षा देखील करत नाहीत. भौतिकातील एखादी मौल्यवान वस्तू आपल्यापाशी असावी असा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करत नाही. बघा, रामकृष्ण परमहंसांच्या उशाखाली कुणीतरी पैसे ठेवले आणि त्यांचं शरीर वेडवाकडं झालं. एका मुठीत सोनं आणि दुसऱ्या मुठीत माती घेऊन ते दोन्हीही गंगेत सोडून द्यायचे. या त्यांच्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत. सोनं, चांदी, पैसे, उंची वस्त्र असे देऊन आपण संतांना जणू आपल्याकडं आकृष्ट करू पाहतो. संत या सगळ्याकडं समत्व दृष्टीनं बघतात. आपण त्यांच्यासाठी काय घेऊन गेलोय त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. याच्याही पुढं जाऊन असं म्हणता येईल की संतांचं खरं महत्त्व त्यांच्या झालेल्या उपेक्षेतच दडलंय. जो समाज एखाद्याचे आज गोडवे गात असेल त्याची तो उद्या उपेक्षाही करू लागतो. महाराष्ट्र भूमीतील कित्येक संतांची उदाहरणं देता येतील की ज्यांना अवहेलनांना समोर जावं लागलं. आज आपण अनेक संतांच्या समाधीजवळ जातो, त्यांना पुष्पहार अर्पण करून उत्तम प्रसादाचा नैवेद्य दाखवतो. पण असं कोड कौतुक ते संत देहात असताना झालं होतं का? एवढं कुठलं हो भाग्य त्यांचं? ज्ञानदेवांना त्यांच्या छोट्या आयुष्यात फार मोठ्या अवहेलना झेलाव्या लागल्या, असह्य अशा यातना भोगाव्या लागल्या. तुकाराम महाराजांचा देहूच्या मंडळींनी किती प्रकारे छळ केला, अगदी गाढवावरून धिंड काढली. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनं घडते ही संतांची सहजावस्था असते. त्यामुळं प्रतिकूल परिस्थिती जरी असेल तरी त्यांचं आंतरीचं समाधान भगवंत कृपेनं अभंग राहिलं. उपेक्षा सहन करण्याची ताकद जराही कमी झाली नाही. ही गोष्ट अज्ञानी जीवाच्या कल्पनेबाहेरील असल्यामुळं संतांच्या स्थितप्रज्ञ अवस्थेविषयी त्यांच्या मनात संदेह येत राहतो. लोक काय म्हणतील या विचारानं आपण सतत दडपणाखाली वावरतो. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, कौतुक करावं, त्यांच्या मनात आपली प्रतिमा उंचावलेली हवी अशी मनाची इच्छा मनीषा आपण बाळगून असतो. संतांना मात्र असं कुठलंही ओझं नसतं. 5व्या दशकात सद्गुरूंची लक्षणं सांगताना समर्थांनी भिडसारू असा शब्द वापरलाय. म्हणजे जो भिडेला बळी पडत नाही तो सद्गुरू होय. काहीतरी करून लोकांना आनंदी ठेवावं म्हणजे ते आणखी लोकांना आपल्याकडे घेऊन येतील आणि माझा नाव लौकिक वाढेल अशी संतांची प्रवृत्तीच नसते. जसं साखर किंवा गूळ ठेवला की मुंग्यांना तिथं येण्याचं आमंत्रण द्यावं लागत नाही, तसं आत्मज्ञानी संतांजवळ लोक गोळा होणारच. पण ते स्वतःला उपाधी चिटकून घेऊन त्यात कधीही रममान होत नाहीत. हीच खऱ्या संतांना ओळखण्याची खूण आहे. लोकांत असूनही ते एकांतातच असतात. लोक समुदाय असताना ते एकटे असतात. म्हणजेच स्वरूपाशी त्यांची असणारी तदाकारता भंगत नाही आणि एकटं असताना अंतरंगात मात्र जत्रा भरल्यासारखा आनंदोत्सव चालू असतो. अशी संतांची विलक्षण आंतरिक अवस्था असते. त्यामुळं संतांची उपेक्षा जरी केली तरी त्यांच्या आनंद स्थितीला अजिबात धक्का लागत नाही हे समर्थांना सांगायचे. तो परमात्मा केवळ तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही. म्हणजे तो केवळ परमात्म रूपच झालेला असतो. त्याच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो. तो अखंड एकरूपच असतो. त्यामुळे इच्छारूपी द्वैताचा विटाळ त्याला झालेला नसतो.
ऐसा जो का योगीराज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्म वेद बीज, देहाकारे कळेना. म्हणजे असा जो योगीराज असतो तो अगदी सहजपणे आत्मरूपच असतो. पूर्ण ब्रह्म आणि वेदाचे बीजच असलेला तो ब्रह्मस्वरूप योगी त्याच्या देहावरून ओळखता येत नाही. देह भाविता देहची दिसे, परी अंतर अनारिसे असे, तयास शोधिता नसे जन्ममरण. म्हणजे देहाकडे पाहिले असता तो सामान्य देहधारी माणसाप्रमाणेच दिसतो, पण त्याची अंतरस्थिती अगदी वेगळी असते. त्या स्थितीचा शोध घेऊ लागले तर त्याला जन्ममरण नाही हे कळून येते. जयास जन्म मरण व्हावे, ते तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैचे. म्हणजे ज्याला जन्म मृत्यू असतात तो देह तो स्वाभाविकच नसतो. जे जेथे नसतेच ते तेथे कोठून आणि कसे आणावे. जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला, तरी उडाला आणि जन्मला आपला आपण. म्हणजे ज्ञानी पुरुष हा निर्गुण परब्रह्म स्वरूप असतो. त्याचा जन्म झाला असे म्हटले किंवा तो मेला असे म्हटले तरी त्याच्या निर्गुणत्वात काहीच फरक पडत नाही. जन्मला आणि मेला ह्या अज्ञानी माणसाच्या कल्पना असतात. मध्यान्नी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणच वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे. म्हणजे भर दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्याच अंगावर पडते. म्हणून दुसऱ्यांसंबंधी आपण ज्या कल्पना मनात करतो त्याप्रमाणे आपल्यालाच भोगावे लागते. म्हणजे ज्ञानी पुरुषाला जन्म मरण आहे हे चिंतिले असता आपण ते त्याच्यावर आरोपित केल्यासारखे होते. त्यामुळे त्याचे तर काहीच बिघडत नाही, पण दोष आपल्याला लागतो. समर्थ रायाचे महिमान, जाणता होते समाधान, परंतु भुंको लागले स्वान, तरी ते स्वानची आहे. म्हणजे एखादा सामर्थ्य संपन्न राजा आहे तर त्याची थोरवी जाणून पाहून मनाला समाधान होते, पण कुत्री त्यांच्यावर भुंकतात. ती बोलून चालून कुत्रीच असतात, त्यांना त्याची थोरवी कशी कळणार. बघा समर्थांना काय म्हणायचं इथं, जसं मध्यान्नी म्हणजे दुपारी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी आपल्यावरच पडते. दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर आपलंही वाईट होतं. तसं संतांची कुचेष्टा करणं, त्यांच्याविषयी संदेह घेणं म्हणजे स्वतःचीच निंदा केल्यासारखं आहे, स्वतःवरच संदेह घेण्यासारखं आहे. एखादी थोर व्यक्ती हत्तीवरून जात असेल तर तिचा थोरपणा जाणून आपल्याला समाधान वाटतं, पण रस्त्यावरील कुत्री हत्तीकडे पाहून उगाच भुंकत राहतात. त्याचा हत्तीवर किंवा त्या थोर व्यक्तीवर काहीच परिणाम होत नाही. त्याप्रमाणे संतांची आत्मश्रीमंती न जाणता त्यांना नावं ठेवणाऱ्या हीन लोकांकडं दुर्लक्ष केलेलंच बरं. अज्ञानी व आत्मज्ञानी यांच्यातील अजून एक सूक्ष्म फरक समर्थ सांगतायत, तो म्हणजे आत्मज्ञानी निर्भय तर अज्ञानी भयग्रस्त असतो. एखादा मनुष्य मला भारी पडून त्याच्यामुळं समाजात माझी किंमत राहणार नाही अशी भीती, पैसा अडका, मान सन्मान गमावण्याची भीती, प्रापंचिक काळजीतून आलेली भीती, आपल्या मृत्यूची भीती, अशी भीतीची अनेक गाठोडी घेऊन आपण जगत असतो. आपण जेव्हा एखाद्याची अवहेलना उपेक्षा करतो तेव्हा आपल्या मनातील भीतीलाच आपण व्यक्त करत असतो. याउलट संत मात्र निर्भय असतात.
वेद, श्रुती, पुराण ग्रंथ आपल्याला निर्भय व्हा असा संदेश देत असताना आपल्याला त्याचा नीट अर्थही समजत नाही. मान सन्मान, उपेक्षा, अवहेलना या सगळ्यांकडे संत समत्वानं बघू शकतात. लोकेशनेच्या पलीकडं ते गेलेले असल्यामुळे देहात असून विदेहीपणे जगत असल्यानं आत्ता सांगितलेल्या पैकी कुठलीच भीती त्यांना वाटत नसते. आत्मज्ञानी असल्यामुळं त्यांना मृत्यूची देखील भीती नसते. समर्थ सांगतात, मृत्यूवर जय मिळवायचा एकमेव राजमार्ग म्हणजे आत्मज्ञान. पुढे, ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप, भावा सारिका फळग्रूप, देव तैसा. म्हणजे ज्ञानी तो सत्य स्वरूप असतो, पण अज्ञानी माणसाला तो मनुष्य रूप दिसतो. ज्याचा भाव जसा असेल तसा देव त्याला फलद्रूप होतो. त्याप्रमाणेच अज्ञानी माणसाचे असते. देव निराकार निर्गुण, लोक भाविती पाषाण, पाषाण फुटतो निर्गुण, फुटेल कैसा. म्हणजे देव वास्तविक निर्गुण निराकार आहे. लोक पाषाणात त्याची भावना करतात. पाषाण फुटतो, पण निर्गुण निराकार देव कसा फुटेल. देव सदोदित संचला, लोकी बहुविध केला, परंतु बहुविध झाला हे तो घडेना. म्हणजे देव एकला एकच सर्वत्र ओतप्रोत संचलेला असतो, पण सामान्य लोकांनी त्याला अनेक नामारूपांचा केला आहे, म्हणून तो बहुविध झाला. पण असे तर घडत नाही. तैसा साधू आत्मज्ञानी, बोधे पूर्ण समाधानी, विवेके आत्मनिवेदनी, आत्मरूपी. म्हणजे त्याप्रमाणे आत्मज्ञानी साधू हा बोधामुळे पूर्ण समाधानी असतो. सारासार विवेकाने आत्मनिवेदन करून तो आत्म्याशी एकरूप झालेला असतो. जळोन कष्टाचा आकार, अग्नी दिसे काष्टकार, परिकाष्ट होईल हा विचार, बोलोच नये. लाकूड जळते तेव्हा त्यातील अग्नी काष्टाचा जसा आकार असेल तसेच त्या आकाराचा दिसतो, पण परत काष्ट होईल असा विचार तर बोलू सुद्धा नये. कर्पूर असे तो जळता दिसे, तैसा ज्ञानी देह भासे, तयास जन्म विता कैसे, कर्दळी उदरी. म्हणजे कापूर जळताना त्याचा आकार भासत असतो, त्याप्रमाणे ज्ञानाचा देह भासत असतो. जळत असलेला कापराचा खडा परत कर्दळीतून उत्पन्न होत नसतो, तसा ज्ञानाग्नीने दग्ध झालेला ज्ञानाचा देह एकदा नष्ट झाला की परत तो जन्मास येत नाही. बीज भाजले उगवेना, वस्त्र जळाले उकलेना, वोग निवडता निवडेना गंगेमध्ये. म्हणजे भाजलेले बीज असले की ते परत पेरले तरी उगवून येत नाही. वस्त्र एकदा का जळाले की त्याची घडी उकलत नाही. एकदा पाण्याचा प्रवाह गंगेला मिळाला की तो निवडून वेगळा करता येत नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतायत बघा, बी भाजून त्याची पेरणी केली तर ते अंकुरत नाही. जळालेलं वस्त्र उकलण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरतो. एखादा ओहोळ किंवा प्रवाह गंगेला मिळाला की तो वेगळा दाखवता येत नाही. तसं आत्मज्ञानी संतांचं हवे नकोपण सरल्यामुळं, वासनांचा क्षय झाल्यामुळं देहात असूनही ते देहाचा राहत नाहीत. स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे त्यांचे अज्ञान दूर झालेलं असतं, ते वेगळेपणानं उरतच नाही. भाड्यानं घर घ्यावं तसं संत देहाला प्रारब्धाकडून भाड्यानं घेतल्यासारखं मानतात. प्रारब्धानं जितक्या श्वासापर्यंत देहात राहण्याची मुभा दिली आहे
तोपर्यंत ते आनंदानं देहात असतात. देह त्यागानंतर आपण कुठं जायचं याची काळजी त्यांना नसते, कारण ज्यानं आपल्याला या सृष्टीत पाठवलंय त्याची ती जबाबदारी असते याविषयी संत निसंदेह असतात. त्यामुळं निर्भयता संतांची स्वाभाविक स्थिती असते. प्रत्येकाला मृत्यू येतो, मृत्यू शाश्वत आहे. जन्माला आलेला कुणीही अजरामर होऊ शकत नाही हे आपणही जाणतोच, पण मृत्यूपेक्षा त्याच्या कल्पनेचीच अधिक भीती आपल्याला वाटत असते. एक उदाहरण बघूया. एका कैद्याला विषारी इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा आदेश आला. त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला नुसतीच सुई टोचवण्यात आली. आपल्याला विषारी इंजेक्शन दिले या कल्पनेनं किंवा भीतीनंच म्हणा त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं मृत्यूचा सतत डोक्यात घोळणारा विचारच आपल्याला जास्त सतावत असतो. पुढे, ओघ गंगे मागे दिसे, गंगा एक देशी असे, साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत. म्हणजे गंगेला मिळण्यापूर्वी तो प्रवाह वेगळा दिसत असतो आणि गंगा तर एकदेशी आहे, पण साधू तर काहीच भासत नाही आणि तो ज्याच्याशी एकरूप होतो तो आत्मा आहे, म्हणून तो आत्मरूप साधू वेगळा राहत नाही. सुवर्ण नवे लोखंड, साधूस जन्म थोतांड, अज्ञान प्राणी जडमूढ, तयास हे उमजेची ना. म्हणजे परिसाने एकदा लोखंडाचे सुवर्ण झाले की ते सुवर्ण पुन्हा लोखंड होत नाही, त्याप्रमाणे साधूला परत जन्म घ्यावा लागत नाही. जे लोक अज्ञानी जडमूड असतात त्यांना हे कळत नाही, म्हणून साधूला जन्म असतो असे ते समजतात. अंधास काहीच न दिसे, तरी ते लोक आंधळे कैसे, सन्नपाते बरळ तसे. सन्नपाती म्हणजे आंधळ्या माणसाला काही दिसत नाही, पण म्हणून इतर लोकांना आंधळे कसे म्हणता येईल. सन्निपात झालेला रोगी त्या ज्वरामुळे म्हणजे त्या तापामुळे वाटेल ते बरळू लागतो. त्याप्रमाणे अज्ञानी लोक ज्ञानी साधूबद्दलही हवे तसे बरळत असतात. जो स्वप्नामध्ये व्याला तो स्वप्न भये ओसानाला, ते भये जाग त्याला केवी लागे. म्हणजे जो स्वप्नात भेलेला असतो तो स्वप्नात भयाने बरळू लागतो, पण तो जागा झालेला असतो त्याला स्वप्नभय कसे वाटणार. मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एक ओळखिली, दोघांची अवस्था लेखिली, सारखीच कैसी. म्हणजे दोन माणसे रस्त्याने जात असताना त्यांना सर्पाकार मुळी दिसली. एकाने ही मुळी आहे हे ओळखले नाही, त्यामुळे त्याला तो सर्प वाटून तो भ्याला. दुसऱ्याने ती मुळी आहे सर्प नव्हे हे ओळखले, त्यामुळे तो मुळीच भ्याला नाही. दोघांची अवस्था सारखी कशी म्हणता येईल. बघा, सापासारख्या दिसणाऱ्या मुळीला पाहून एक जण घाबरला तर दुसऱ्यानं ती मुळी आहे हे ओळखलं. त्या दोघांची अवस्था सारखी नसते. अज्ञानवश पहिला भयग्रस्त तर खरं काय याचं ज्ञान झाल्यामुळं दुसरा निर्भय असतो. अज्ञानामुळं जो दृश्याला सत्य मानतो त्याला भय ग्रासते, तर दृश्य मिथ्या आहे याचं ज्ञान होऊन जो स्वस्वरूपाशी एकरूप होतो त्याला निर्भयता प्राप्त होते. मृत्यूचं सतत चिंतन करत बसण्यापेक्षा संतांनी केलं तसं वासनेच्या जंजाळाला एकदाच आग लावून टाकावी. वासनाक्षय होऊन आपली वृत्ती संतांच्या सद्गुरूंच्या चिंतनानं भरू लागली की आपण त्यांच्याशी तदाकार होऊ लागतो. आपला भूत वर्तमान
भविष्यकाळ सद्गुरूंच्या इच्छेवर सोपवला की संदेह संपतात, अनुमान तुटून जातं. हाती धरिता ही ढसेना, हे एकास भासेना, तरी ते त्याची कल्पना तयासीच बाधी. म्हणजे ती मुळी हातात धरली तरी ती ढसत नाही, हे भ्यालेल्या माणसाला पटत नाही. म्हणजे त्याची कल्पनाच त्याला बाधक ठरते. विंचू सर्प ढसला, तेने तोची झाकळला, तयाचेनी लोक झाला, कासा विसकायचा. म्हणजे ज्याला साप विंचू डसतो तो त्यामुळे व्याकुळ होतो, पण त्यामुळे इतर लोक कसे कासावीस होतील. आता तुटला अनुमान, ज्ञानियास कळे ज्ञान, अज्ञानास जन्ममरण चुकेची ना. म्हणजे आता श्रोत्यांच्या शंकेचे समाधान झाले असेल. जो ज्ञानी असेल तोच ज्ञानी माणसाला ओळखू शकतो. अज्ञानी माणूस ज्ञानी माणसाला ओळखू शकत नाही आणि ज्याचे जन्म मरणही चुकत नाही. बघा, केवळ देहानं सत्संग घडला तर आपण अज्ञानीच राहू व आपला जन्म मरणाचा फेरा काही चुकणार नाही. त्यामुळं आत्मज्ञानी संतांचे गुण आपल्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावं. सद्गुरू बोधानुरूप आचरण ठेवून आपल्या मनातील संदेह दूर करून आपणही त्यांच्यासारखं ज्ञानी होऊ, निर्भय होऊ. साधूंसारखं ज्ञान आत्मसात करण्यासाठी समर्थांचे मार्गदर्शन अंगीकारू. एका जाणण्यासाठी लोक पडिले अटाटी, नेनपणे हिमपुटी होती जन्ममृत्ये. म्हणजे एका आत्म्याला जाणण्यासाठी लोक आटापिटा करीत राहतात आणि अज्ञानाने कष्टी होतात, जन्म मृत्यूचे सुख भोगत राहतात. तेची कथानुसंधान पुढे केले परिच्छिन्न, सावधान सावधान म्हणे वक्ता. म्हणजे हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगितला जाईल तरी सावधान सावधान असे वक्ता म्हणतायत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निसंदेह निरूपन्नाम. जय जय रघुवीर समर्थ.